सभापती महोदय, सन्मान्य सदस्य उमाताई खापरे यांनी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आणि त्याच्यामध्ये त्यांचा असा आक्षेप आहे की शासनानं जे काही एकूण अभियान घेतलं त्या अभियानामध्ये किंवा एकूणच त्या सप्ताहामध्ये ज्या पद्धतीची नोंदणी झाली त्या नोंदणीवरती थांबून चालणार नाही, तर सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जावं. खरं तर मला या निमित्तानं सभागृहालाही सांगायचं आहे की एका बाजूला आपण जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगानं एकूण आठवड्याभरामध्ये ते काम जे सप्ताहामध्ये केलं त्याच्याबद्दलची उत्तरामध्ये माहिती आहे, परंतु त्याच्यानंतर ज्या सूचना आपण सांगितल्या त्याच पद्धतीचं शासनाचं काम सकारात्मक पद्धतीने चालू आहे. विशेषतः नंदुरबारमध्ये असेल, आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सगळीकडे असेल, मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला सिकल सेलचं एकूण प्रमाण आणि त्यानंतर त्याच्यावरती अजूनसुद्धा शासनानं काय करायला पाहिजे याच्याबद्दलचं गांभीर्य मंत्री म्हणून माझ्याही लक्षात आलं. आणि त्यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये सगळ्या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या आमदार महोदयांना सुद्धा आम्ही बोलवलं आणि एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर एक स्वतंत्र टास्क फोर्स नेमली आणि टास्क फोर्सनंतर आम्ही ज्या पद्धतीनं त्या अभियानाची सुरुवात केली, अरुणोदय नावाचं एक अभियान सुरू केलं की ज्याच्यामध्ये सिकल सेलमध्ये जे काही सगळे पेशंट्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं आणि केवळ आयडेंटिफाय करून थांबून चालणार नाही, तर त्या सगळ्यांसाठी उपचार, ज्या टेस्ट करायचे आहेत त्यानंतरची सगळी जी काही त्यांना सिकल सेल मुक्त होण्यापर्यंत जी काही प्रक्रिया करायला पाहिजे त्यासाठी आम्ही काम करतोय. पूर्वीच्या काळामध्ये साधारणतः आजपर्यंत 70,63,765 लोकांचा आजपर्यंतच्या तपासण्या सोल्युबिलिटीच्या झाल्या होत्या. सोल्युबिलिटी टेस्ट मी आपल्याला सांगतो की या अभियानाच्या निमित्तानं 15/1/2026 पासून जे काय अभियान सुरू केलं त्याच्यामध्ये 0 ते 40 या वयोगटातले 73,84,724 इतक्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठीचं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. आज अखेर 59,62,544 व्यक्तींची टेस्ट आपण पूर्ण केली की ज्याच्यामध्ये साधारणतः 1,714 सिकल सेल रुग्ण आढळले आणि 28,398 सिकल सेलचे वाहक आढळून आले. आता या अभियानापूर्वी आणि अभियानानंतर जर बघितलं तर एकूण 22,688 सिकल सेल रुग्ण आणि 2,08,952 सिकल सेल वाहकांचं निदान झालेलं आहे. या सगळ्या निदान झालेल्या सर्व सिकल सेल रुग्णांना लाल कार्ड देण्यात आले, सिकल सेल वाहकांना पिवळे कार्ड देण्यात आले आणि नॉर्मल व्यक्तींना पांढरे कार्ड देण्याची सुद्धा मोहीम आपण घेतली. विशेषतः लाल कार्ड असलेल्या व्यक्तींनी पिवळे कार्ड असलेल्या व्यक्तींसोबत, लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तींनी लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत अशा पद्धतीचा विवाह करू नये याचं प्रबोधन, याच्याबद्दलचा अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. कारण भविष्यकाळामध्ये त्यांच्यापासून होणारी जी काही नवीन पिढी असेल ती सुद्धा दुर्दैवानं ह्या पेशंट्सच होऊ शकतात. त्यामुळे याच्याबद्दलचा अवेअरनेस आणि त्याबद्दलचं कामसुद्धा आपण सुरू केलेलं आहे. एका बाजूला हे सगळं करत असताना पुढच्या आणखीन 15 दिवसांमध्ये एकूण 70 लाख लोकांचं टार्गेटेड 21 जिल्ह्यातलं जी काही तपासणी आहे ती आम्ही पूर्ण करतोय. या सगळ्यामध्ये आता गरज आहे ती अजून चांगल्या अचूक स्क्रीनिंगची आणि त्या स्क्रीनिंगनंतर प्रत्यक्ष जे काही उपचार करायला पाहिजे त्याची उपचारासाठी ब्लड बँका असतील, ब्लड स्टोरेज युनिट असतील ते आपण उपलब्ध करतोय. त्याचबरोबर या सगळ्या लोकांसाठी असणारे औषधं आणि औषधाबरोबर त्या सगळ्यांना योग्य पद्धतीचे मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी आपण करतोय. थोडक्यात सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्याचं जे टार्गेट आपण केलं आहे ते आपण अतिशय यशस्वी पद्धतीनं पूर्ण करतोय.